नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचं ज्योती रेकी अँड वास्तू ट्रेनिंग सेंटरमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो आजपासून आपला रेकी लेवल 1 हा फ्री क्लास सुरू होणार आहे आणि हा 7 दिवसांसाठी असणार आहे. सो या 7 दिवसांसाठी तुम्ही सगळे कमिटेड आहात का? असाल तर त्यांनी हे 7 दिवसांचे सेशन फ्री असले तरी तुमची कमिटमेंट महत्वाची आहे. कारण मी कितीही जीव तोडून शिकवलं तरी तुम्ही जर ते व्यवस्थित ऐकत असाल, इम्प्लिमेंट करत असाल तरच त्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. ठीक आहे. सो सगळ्यांचंच या सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता आपण काही थोडक्यात माहिती बघूया. या 7 दिवसांच्या सेशनमध्ये तुम्हाला काय शिकवलं जाणार आहे त्याबद्दल. ठीक आहे. इफ पॉसिबल सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑन करा, कारण एनर्जी एक्सचेंज होत असते. येस. आणि व्हिडिओ ऑन केले तर मला पण जास्त आवडेल. काहीतरी तुम्ही रिस्पेक्ट करता या डिवाइन एनर्जीचा, असं मला कुठेतरी वाटेल. थँक्यू, थँक्यू सो मच. इफ पॉसिबल, जर काही मेजर प्रॉब्लेम असेल तर नो प्रॉब्लेम, यू कॅन तुम्ही ऑफ करू शकता तुमची स्क्रीन. येस, थँक्यू सो मच. येस. चलो, एंजल नंबर 111 पासून आपल्या वेबिनारची, आपल्या सेशनची सुरुवात झालेली आहे. एंजल सुद्धा इथे कनेक्ट झालेले आहेत. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. ओके, एक मिनिट, माझी स्क्रीन शेअर करते. सो रेकीद्वारे तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळून जे जे काही उत्तम आहे ते तुम्हाला आणि तुमच्याकडून पूर्ण समाजाला त्याचा लाभ हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. सो आज आपण इथे काय शिकणार आहोत, आजच्या सेशनमध्ये काय शिकणार आहोत त्याबद्दल जाणून घेऊया. येस, डेफिनेटली रेकी तर आपण शिकणारच आहोत, पण रेकीच्या आधी आपण काय शिकणार आहोत त्याबद्दल जाणून घेऊया. ठीक आहे. तर काय आहे ते? ज्या ज्या लोकांना तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ हवी आहे, ओके, आता ही ग्रोथ कोणत्याही लेवलची असू शकते. तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ, पर्सनल ग्रोथ, एनी ग्रोथ. एकच मिनिट. येस, बरं, आता सगळ्यांनी मेसेज बंद करा आणि इकडे लक्ष द्या, प्लीज प्लीज प्लीज. म्हणजे मला डायव्हर्ट व्हायला होणार नाही. हा. सो प्रत्येक लेवलची ग्रोथ तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जी हवी आहे ती मिळण्यासाठी, जे तयार आहेत मिळवण्यासाठी, तर त्यासाठी हा प्रोग्राम आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी स्ट्रेस असतं, काहीतरी फोबिया असतो, काहीतरी मेजर इश्यूज असतात. सो पेन रिलीफ करण्यासाठी, ते त्या त्या तुमच्या आयुष्यामध्ये जे काही पेन आहेत ते रिलीज करण्यासाठी हा प्रोग्राम आहे. इमोशनल इम्बॅलन्स झालेला आहे ते बॅलन्सिंग करण्यासाठी हा प्रोग्राम आहे. ओके. त्याचबरोबर या स्पिरिच्युअल आपल्या एनर्जी बरोबर कनेक्ट होऊन जर तुम्हाला तुमची लेवल इन्क्रीज करायची असेल तर त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे. आणि या स्पेशल आणि कोणासाठी आहे, तर ज्यांना काहीतरी नवीन हवंय शिकण्यासाठी, ऑफकोर्स त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे. आणि त्याचबरोबर इथे मी तुम्हाला एक ऑफर देणार आहे की ज्यांना कोणाला या जर्नीचा एक भाग व्हायचा आहे आणि भाग होऊन स्वतःचं भलं करून जर समाजाचं भलं करावं असं वाटत असेल तर ऑफकोर्स तुमच्यासाठी सुद्धा हा प्रोग्राम आहे. सो बऱ्याच हाऊसवाईफ्स आहेत, आम्ही घरी राहून काय करायचं काय करायचं. ऑफकोर्स आपल्याकडे जर वेळ असेल तर सेल्फ रिस्पेक्ट म्हणून आपले हसबंड कमवत आहेत ती वेगळी गोष्ट, पण एक सेल्फ रिस्पेक्ट आपल्या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये महत्वाचा असतो. की घरकाम करून सगळं आवरून मुलांना सांभाळून स्वतःची सुद्धा ग्रोथ करणं महत्वाचं आहे. आणि ज्या स्त्रियांना वाटत असेल की माझ्याकडे 2च तास आहेत, 4 तास आहेत, मग मी काय करणार. सो येस, डेफिनेटली तुमच्यासाठी सुद्धा हा प्रोग्राम आहे. क्लिअर. आणि म्हणूनच मॅक्झिमम मी महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी, त्यांच्यासाठी हा माझा सेशन्स असतात माझे. ओके. चलो, आता आपण पुढे जाऊया. आता या 7 दिवसांच्या सेशनमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? ऑफकोर्स तुम्हाला 6 दिवसांचे रेकॉर्डिंग मिळणार आहेत. 7व्या दिवशीचं एक रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार नाही, कारण 7व्या दिवशी तुमचं अटेनमेंट असणार आहे. अटेनमेंट म्हणजेच काय, तर शक्तिपात. पीडीएफ नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहेत. नोट्स कोणाला दिल्या जाणार आहेत? जे डे 1 पासून डे 7 पर्यंत सेशन अटेंड करतात त्यांना. ओके. अटेनमेंट रेकी लेवल 1चं तुम्हाला दिलं जाणार आहे. रेग्युलर 6 दिवसांचे व्हिडिओ संध्याकाळपर्यंत तुम्हाला ग्रुपवर मिळतील. ग्रुप नंबर 15, बॅच 15 मध्ये हे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. ओके.
आणखीन काय असणार आहे, काही ऑफर असणार आहेत ज्यांना रेकी लेवल 2-3 पुढच्या लेवल करायच्या असतील. सो येस, ऑफकोर्स त्यांच्यासाठी काही ऑफर दिल्या जाणार आहेत, जबरदस्ती नाही. ठीक आहे. त्यामुळे इथे काही कंडिशन आहेत का मॅडम तरच आम्ही अटेंड करू असं नाही. ॲज यू विश. तुम्हाला फर्स्ट लेवल चांगली वाटली, तुम्हाला वाटलं मला रिझल्ट चांगले मिळत आहेत, देन यू कॅन गो फर्दर. तर तुम्ही पुढील लेवलसाठी एनरोल करू शकता. माझ्या टीम मेंबरकडून कुठलाही तुम्हाला कॉल येणार नाही, कुठलाही मेसेज येणार नाही, कुठल्याही प्रकारची जबरदस्ती केली जाणार नाही, 1 रुपयाही तुमच्याकडून मागितला जाणार नाही. इथपर्यंत क्लिअर? ओके. सो आता डोक्यामध्ये काय आहे का मॅडम, एवढं सांगतायत तर काय पे करावं लागणार आहे मला असं नाही ना? ओके, चलो पुढे जाऊया आपण. बरं, आता अशा महिलांना मी काही सांगावंसं वाटेल मला. आता मला असं वाटतं 1:30 वाजून गेलेले आहेत आणि घरातली बरीच कामं आवरलेली आहेत आणि म्हणूनच आम्ही 1:30चा सेशन ठेवलाय. का? तर ज्या महिला कामामध्ये अडकलेल्या आहेत, स्टक झालेल्या आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं ऐकावं त्याच्यासाठी. आय होप आता तुमच्या हातात काही काम नसेल आणि असेल तर लगेचच ठेवायचंय साईडला आणि इकडे सेशन ऐकायचं आहे. हा 1 तास केवळ आणि केवळ तुमच्यासाठी असणार आहे. ठीक आहे. सो कोण कोण कमिटेड आहे त्यांनी मला एक थंब दाखवायचा आहे. येस, आणि बॅच खूप एनर्जेटिक आहे, खूप छान वाटलं. ओव्हरऑल एनर्जी खूप छान आहे. थँक्यू सो मच. चलो, सो सुरुवात करूया. हो. येस, थँक्यू सो मच. बरं, आता आपण लगेचच आजपासूनच रेकी म्हणजे काय हे मी तुम्हाला शिकवणार नाही. आपण स्टेप बाय स्टेप जायचंय आणि त्यासाठी सगळ्यांमध्ये पेशन्स असणं गरजेचं आहे. कारण स्वामी काय करतात, कुठलीही गोष्ट आपल्याला वेळेवर देतात, ती वेळ आपल्याला माहित नसते. राईट? सो ती वेळ माहीत करण्यासाठी आपल्यामध्ये पेशन्स असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला एवढं मिळणार असतं, पण आपल्यामध्ये पेशन्स नसतात. त्यामुळे एवढ्यावरच आपण समाधानी मानतो. सो तुम्हाला एवढ्यावर समाधान मानायचं आहे का? नाही ना? एवढं हवंय ना आपल्याला? सो कीप पेशन्स आणि डे 1 पासूनचे डे 7 पर्यंतच्या जे सेशन आहेत, त्या सगळ्या सेशनमध्ये तुमच्या प्रत्येक मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाणार आहे. कुठे ना कुठेतरी ज्योती मॅडमच्या मनात एक प्रश्न असणार आहे. माझ्यासमोर आता ज्योती कुलकर्णी मॅडम दिसत आहेत, तेजल दिसत आहेत, अपराजिता मॅडम दिसतात. अपराजिता नाव खूप छान आहे, मला आवडलं. देन सुजाता आहेत, अमन आहेत, अर्चना आहेत. सो या प्रत्येक व्यक्तीच्या मनात जो काही प्रश्न दडलाय त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या डे 7च्या सेशन पर्यंत मिळणार आहे. पण जसं मी सांगितलं तुम्हाला, कीप पेशन्स. ओके. सो सुरू करूया. चलो, लेट स्टार्ट. जसं की आता तुम्हाला इमेज दिसेल, नारी शक्ती सगळं हातामध्ये आहे. घरातलं काम, लॅपटॉप, कुकर, हे ते सगळं मी सांगितल्याप्रमाणे बाजूला ठेवायचंय आणि हा 1 तास स्वतःला डेडिकेट करायचा आहे, फक्त स्वतःसाठी. ठीक आहे. चलो, आता आपल्याला काय करायचंय, आपल्या या माठाचं क्लिन्झिंग करायचंय. ऐकायला थोडंसं ऑड वाटेल, पण येस, आपल्याला या माठाचं थोडंसं क्लिन्झिंग करायचंय. हे क्लिन्झिंग का करायचंय? नुकतीच दिवाळी झाली, आपल्या घराची साफसफाई केली ना आपण. सो आता या शरीराची पण या मनाची सुद्धा साफसफाई करूया. दिवाळीची साफसफाई करताना बऱ्याच गोष्टी अडगळ बाहेर काढतो ना आपण. तशीच ही अडगळ इथे साचली आहे, ती आपल्याला बाहेर काढायची आहे. कारण ही अडगळ जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत चांगल्या गोष्टींसाठी तिथे जागा होणार आहे का? नाही. सो कोण कोण तयार आहे या जर्नीमध्ये? येस, थँक्यू सो मच. आता तुम्हाला काय करायचंय, आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये ब्लॅक लिस्टेड और ब्लॉक लिस्टेड अशी कितीतरी व्यक्ती आहेत. येस और नो? की याच्यामुळे माझं आयुष्य खराब झालं, या व्यक्तीबरोबर मी लग्न केलं आणि या व्यक्तीमुळे माझं आयुष्य खराब झालं, या व्यक्तीशी मी फ्रेंडशिप केली, बिझनेस केला आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. येस और नो? असे छोटे मोठे काही ना काहीतरी रिझन असतात ज्याच्यामुळे आपण काय करतो, ब्लेम करतो, समोरच्याला ब्लेम करतो. बरं, आपण ब्लेम करतो, आपण ते दुःख सहन केलेलं असतं, तो राग, द्वेष, त्या यातना सहन केलेल्या असतात. त्यामुळे आपण समोरच्याला माफ करू शकत नाही. करू शकतो का? नाही. का बरं? कारण माझ्या दुःखाला हीच व्यक्ती कारणीभूत आहे. मॅडम, तुम्हाला काय कळणार आहे हो? आम्ही एवढं दुःख सहन केलं. येस और नो? पण आता आपल्याला काय करायचंय, ते दुःख कागदावर उतरवायचंय. ठीक आहे. नोटबुक सगळ्यांनी रेडी ठेवली आणि एक छान नवीन नोटबुक तुमच्याकडे असायला पाहिजे. बरं, कारण आता आपली ही जीवनाची एक नवीन सुरुवात आहे.
सो एक नवीन छान नोटबुक तयार करा आणि ज्या एक पेज फाडा, कुठलाही एका बुकचं, नोटबुकचं, जुन्या नोटबुकचं एक पेज फाडा. त्या पेजवर तुम्हाला ज्या ज्या लोकांनी त्रास दिलाय त्या सगळ्या लोकांची नावं लिहायला सुरुवात करा. चला, टास्क 1, डे 1. बघूया कोणाची लिस्ट किती मोठी आहे. थोडंसं फास्ट करायचंय कारण आपले सगळे सेशन प्रॅक्टिकल असणार आहेत. येस तेजल मॅडम, नो प्रॉब्लेम. जी लोक कुठे बाहेर आहेत किंवा जी लोक जॉब करतायत तर त्यांनी हे सेशन प्रॅक्टिकली घरी करायचे, नो प्रॉब्लेम. आय कॅन अंडरस्टँड, जॉब करणाऱ्या लोकांची तारेवरची कसरत असते, सो नो प्रॉब्लेम. आणि व्हिडिओ ऑन केल्याने काय होतं तर त्या एनर्जी ट्रान्सफर होत असतात, जसं की एनर्जीचा रूल तुम्हाला मी पुढे शिकवेनच. त्यामुळे मॅक्झिमम जेवढ्यांनी व्हिडिओ ऑन केलेला आहे तो ऑब्विसली त्यांना ती एनर्जी मिळणारच आहे. येस, झालं असेल तर मला सांगा, कारण आता एक प्रॅक्टिकल सेशन आपल्याला घ्यायचं आहे. झालं, डन झालं असेल तर मला एक थंब दाखवा किंवा चॅटबॉक्स मध्ये डन म्हणून लिहा. ओके, सुजाता मॅडमचं झालेलं आहे, सुकन्या मॅडमचं झालेलं आहे. नाईस नेम, सुकन्या. चलो, नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. ओके, राजेश्री मॅडमचं पण झालेलं आहे. ओके, ऑलमोस्ट सगळ्यांचं झालेलं. ठीक आहे, आता काय करायचं बरं, त्या पेजचं छानपैकी एक फ्रेम करा आणि तुमच्या घरामध्ये लावायची आहे का? अजिबात नाही. काय करायचं मी सांगते. चल, आता आपण एक प्रॅक्टिकल सेशन घेऊया. जसं मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे, हे 2 ग्लास आहेत तुमच्या समोर. एकामध्ये अस्वच्छ पाणी आहे, दूषित पाणी आहे आणि एका ग्लासमध्ये खूप छान असं स्वच्छ पाणी आहे. ओके, आता तुम्हाला काय करायचंय बघा, एकच मिनिट. ओके, आता तुम्हाला काय करायचंय की हे जे 2 ग्लास मधलं पाणी आहे, मला सांगा या अस्वच्छ ग्लास जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही किती स्वच्छ पाणी टाकलं तर काय होणार आहे? ते पाणी स्वच्छ होणार आहे का? नाही. बरं, जे स्वच्छ पाणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे अस्वच्छ पाणी टाकलं, दूषित पाणी टाकलं, तर ते पाणी स्वच्छच राहणार आहे का? नाही, नाही ना. सो आपल्याला काय करायचंय, स्वतःचं शुद्धीकरण करायचं आधी. ओके, आणि या शुद्धीकरणासाठी जी लोक तयार आहेत तर त्यांनी हे प्रॅक्टिकल सेशन करायचे आताच. ओके, चला, आता आपल्याला काय करायचंय, प्रत्येकाच्या माइंडमध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये कोणा ना कोणाबद्दल काही भावना आहेत, बरोबर ना? काही राग आहे, रुसवा आहे, बरोबर? 15 वर्षांपूर्वीचा राग आहे, 20 वर्षांपूर्वीचा राग आहे, बरंच काहीतरी भरून ठेवलेलं आहे. प्रॉपर्टीवरून राग आहे. ओके, मला सांगा, आपण ज्या व्यक्तीचा राग करतो किंवा ज्या ज्या व्यक्तींबद्दल आपण बोलतो त्या व्यक्तींची प्रगती कुठे थांबलीये का? ऑलमोस्ट हो की नाही मला सांगा. नाही थांबली. प्रगती कोणाची थांबली आहे मग? आपली थांबली आहे. आपण तर त्या व्यक्तीला दुखवलं नाहीये, काहीच नाही केले, उलट त्याच व्यक्तीने आपल्याला दुखवले. त्यामुळे प्रगती कोणाची थांबली आहे तर आपली थांबली. मग याचा कधी तुम्ही विचार केलाय का? हा क्वेश्चन मार्क तुमच्या मनात आलाय का कधी, की आपली प्रगती का थांबली आहे, त्या मागचं रिझन काय आहे? सो आज आपण ते रिझन जाणून घेऊया की काय आहे. ओके, आपण काय करतो जेव्हा एखाद्याबद्दल राग असतो ना आपल्या मनामध्ये, तेव्हा आपण आपल्या शरीरामध्ये ते ब्लॉकेजेस निर्माण करतो. ओके, एकच मिनिट. आपल्या शरीरामध्ये ते ब्लॉकेजेस निर्माण करतो आणि ते ब्लॉकेजेस निर्माण झाल्यामुळे काय होतात तर त्या त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मल्टिपल होत नाही, मिळत नाही. मग तुम्ही मल्टिपल काय करण्याचा प्रयत्न करताय? राग मल्टिपल करताय तर तुम्हाला राग मिळणार. तुम्ही प्रेम मल्टिपल करण्याचा प्रयत्न करताय, तुम्हाला प्रेम मिळणार. ओके, तो हे मल्टिप्लिकेशन केव्हा होतं? ज्या ज्या गोष्टी तुम्ही मनात धरून राहता
त्या त्या गोष्टी तुम्हाला मिळत राहतात. तुम्ही द्वेष धरताय, तुम्हाला द्वेषच मिळत राहणार इतर लोकांकडून, समाजाकडून, घरातल्यांकडून, सगळ्यांकडून. मग हे ब्लॉकेजेस आपल्या शरीरामध्ये, आपल्या बॉडीमध्ये, आपल्या 7 चक्रामध्ये आणि आपल्या ऑरामध्ये क्रिएट होतात. आता ऑरा वगैरे 7 चक्र मी पुढे सांगेनच तुम्हाला. पण याचा परिणाम आपल्या कशावर होतो? तर आपल्या प्रगतीवर होतो, आपल्या ग्रोथवर होतो. जी स्टेबिलिटी आपल्याला हवी असते. मोस्ट ऑफ आपल्या सगळ्यांना वाटत असते की वयाच्या 50 पर्यंत बस, आता रिटायरमेंट घ्यावी, छान समृद्ध आयुष्य असावं, जगावं. पण होतं का असं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात? नाही. कारण आपणच हे ब्लॉकेजेस क्रिएट केलेले आहेत आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये. मग आता त्याच्यासाठी काय करायचं? हे ब्लॉकेजेस असेच येतात का? नाही. त्याला कारण काय आहे? आपला कर्म. आपण प्रत्येक काम करत असतो आणि हे काम करत असताना कळत नकळत आपल्याकडून काही चुका होतात. चुका आपण इग्नोर करतो, पण काही चांगलं काम केलं तर बरोबर आपल्या इथे सेट होतं. येस ऑर नो? मी याला मदत केली, मी फलाना काम केलं, मी चांगलं केलं, मी देवळात जाऊन आज दान केलं, पुण्य केलं. हे बरोबर इथे लक्षात राहतं. पण ज्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही, कळत नकळत, ते आहेत दुसऱ्यांना दुखावलेलं कळत नकळत. आपल्या तोंडातून कधी कधीतरी एखादा वाईट शब्द निघतो, कोणाला तरी दुखावतो, ते आपल्या लक्षात राहत नाही, पण ते कर्मा बरोबर त्याचं काउंटिंग करत असतं. आणि आपण म्हणतो माझ्याच नशिबात का? माझ्याच लाईफमध्ये अशा गोष्टी का घडतात? मे बी त्याचा संबंध आपल्या पास्ट लाईफमध्ये सुद्धा असू शकतो. आपल्याला सगळ्यांना माहित असेल, की आपल्या पास्ट लाईफमधील जे काही कर्माज आपण घेऊन येतो, मे बी जर ते चांगलं कर्म आपलं असेल, तर आपल्याला आत्ताचं जे आपलं आयुष्य आहे ते खूप छान, वेल सेटल्ड, आनंदी आनंदगडे असणार आहे. पण हेच पास्ट लाईफमध्ये जर आपण काही चुका केल्या असतील, कोणाला दुखावलं असेल, ओके, काही कुठल्या तरी व्यक्तीच्या दुःखासाठी आपण जर कारणीभूत असेल, तर समजून जायचं की हे भोग आपल्याला भोगायचे आहेत आणि ते आत्ताच याच जीवनामध्ये. कारण कुठलाही भोग भोगल्याशिवाय आपलं गत्यंतर नाही. आपला कर्मा जोपर्यंत क्लिअर होत नाही, तोपर्यंत आपली पुढची वाटचाल क्लिअर होत नाही. इथपर्यंत क्लिअर आहे? कर्माचा रूल कळला का सगळ्यांना? तो त्यासाठी आपल्याला स्वतःचं शुद्धीकरण करायचंय. मग काय करायचंय? मग तेच कर्म आपल्याकडे फिरून फिरून येतात. मग ही काही माणसं जे आपल्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करतात, आपलं आयुष्य दूषित करतात, खराब करतात, तीच फिरून फिरून आपल्या आयुष्यामध्ये या जन्मात पण येतात. आणि ती आपली काय होतात? एनिमीज, ब्लॅक लिस्टेड, असं आपण त्यांना हाक मारतो. आणि म्हणूनच तुम्हाला मी सांगितलं त्यांची एक लिस्ट करायची. ओके, लिस्ट केली. आता मी तुम्हाला सांगेन की या सगळ्या लोकांना आपल्याला माफ करायचंय. तुमचा आवाज लगेच चढेल, मॅडम काही काय बोलताय तुम्ही? बरोबर ना? पण येस, डेफिनेटली आज आपल्याला या सगळ्यांना माफ करायचंय. कारण जोपर्यंत आपण फॉरगिव्ह अँड फॉरगेट करत नाही, तोपर्यंत आपल्या आयुष्याला गती नाही. सो हे माफ का करायचंय? त्याच्या मागचं एक तुम्हाला जेव्हा रिझन कळेल ना, तेव्हा तुम्ही अगदी मनापासून माफ कराल. आणि ते रिझन आहे आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी. जे आतापर्यंत बॅरियर, अडथळे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये निर्माण झाले होते ना, त्याच्यासाठी. सो कोणाकोणाला हे अडथळे, ब्लॉकेजेस दूर करायचे आहेत, त्यांनी हँड रेस करा आणि त्यांनीच केवळ हे मेडिटेशन आताच करायचंय. एक 4 मिनिटाचं, 2-3 मिनिटाचं मेडिटेशन असणार आहे. जे जे रेडी आहेत त्यांनी हँड रेस करायचंय. आणि जी लोक अजून रेडी नाहीयेत त्यांनी थोडा वेळ थांबायचं आहे. पूर्ण सेशन ऐकल्यानंतर तुम्ही घरी सुद्धा हे मेडिटेशन करू शकता. ठीक आहे? येस, थँक्यू, थँक्यू सो मच. चल, सो आता आपण करूया. ओके, थँक्यू सो मच. आपण सेशनला सुरुवात करूया. सगळ्यांनी आपापल्या जागेवर बसायचं आहे, रिलॅक्स राहायचंय. ओके, थँक्यू सो मच. सगळ्यांचे थंब आलेले आहेत. व्हिडिओ ऑन करायचंय, कारण व्हिडिओ ऑन असेल तरच मी तुम्हाला पाहू शकते. एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचंय, डोळे बंद करायचे.
एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू एक दीर्घ श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 1 सेकंड त्याला होल्ड करायचं आहे. हळूहळू रिलीज करायचं आहे. आता तुमच्या डोळ्यांसमोर त्या व्यक्तीला आठवायचं आहे, ज्या व्यक्ती तुमच्या दुःखाचं कारण आहेत, की बाबा माझ्या दुःखाला हीच व्यक्ती जबाबदार आहे. त्यांचा चेहरा, त्यांचा फोटो तुमच्या डोळ्यांसमोर आणा. तो क्षण, तो मोमेंट आठवा, ज्या क्षणी तुमच्यात आणि त्या व्यक्तीमध्ये प्रचंड वादविवाद झाले होते, भांडण झालं होतं. मे बी 10 वर्षांपूर्वी, 15 वर्षांपूर्वी, 5 वर्षांपूर्वी. तो क्षण आठवा. काय नक्की झालं होतं? का बरं त्या व्यक्तीबद्दल एवढा राग तुमच्या मनात निर्माण झालेला आहे? नाऊ फील इट. ना आता फील करा बरं. तुमच्या बॉडीचे काय व्हायब्रेशन आहेत? त्या व्यक्तीचं नाव, चेहरा तुमच्या समोर आला, तरी तुमच्या बॉडीमध्ये काय व्हायब्रेशन क्रिएट होतात ते फील करा. काय होतंय? आनंद होतोय? दुःख होतंय? मेंटली डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतंय? सुडाची भावना निर्माण होतीये? येस, ऑफकोर्स होत असणार. थोडक्यात काय तर सगळ्यांनाच त्रास होतोय. मानसिक दुःख हळूहळू शारीरिक लेवलला वाढायला चाललेलं आहे. आणि यामुळेच आपली प्रगती होत नाही. यामुळेच हे ब्लॉकेजेस आपल्या शरीरात, आपल्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत आणि याचाच परिणाम आपली मानसिकता बदललेली आहे. हेल्थ इश्यूज सुरू झालेले आहेत. इमोशनली इम्बॅलन्स आलेला आहे. ओके? सो इथे आज आपण आपल्या सगळ्यांना या सगळ्यांचं क्लिन्झिंग करायचं आहे. आपल्या मनाची साफसफाई करायची आहे. ज्या काही एक्स्ट्रा निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह पीपल आपल्या डोक्यामध्ये साचलेले आहेत, त्या सगळ्यांना आपल्या या मेमरीतून बाहेर काढायचं आहे आणि त्या सगळ्यांना माफ करायचंय. मनातल्या मनात मी सांगते तसं म्हणायचंय तुम्ही. आजपासून मी या सगळ्या व्यक्तींना अगदी मनापासून माफ केलेलं आहे. आजपासून माझ्या जीवनात मला त्रास देणाऱ्या या सगळ्या व्यक्तींना अगदी मनापासून मी माफ केलेलं आहे. मोठ्या मनाने त्या सगळ्यांना मी माफ केलेलं आहे, फॉरगिव्ह केलेलं आहे. ज्यांना ज्यांना खरोखरच वाटतंय माझी प्रगती व्हावी, तर त्या सगळ्यांनी आजपासून त्यांना माफ करायचं आहे. जेवढी लवकरात लवकर तुम्ही माफी मागाल, तेवढी लवकरात लवकर तुमची प्रगती. हे समीकरण लक्षात ठेवायचं आहे. सो आजपासूनच आपण त्या सगळ्यांना माफ करणार आहोत. येस. मनातल्या मनात माफ करायचंय आणि ज्यांना कळत नकळत तुम्ही दुखावलंय, त्यांची माफी मागायची. आपला राइट हँड हार्टवर ठेवायचंय आणि सगळ्यांना मनापासून माफ करायचंय. ओके. रिलीज, रिलीज, रिलीज. ओपन युअर आईज. सगळ्यांनी आपापले डोळे उघडायचे. आता तुमच्या समोर जे पेज आहे, आता ही माफी कोणाची मागायची आहे तुम्हाला? तर ज्या ज्या लोकांना कळत नकळत तुम्ही त्रास दिला आहे त्यांची, त्याचबरोबर ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय त्यांना माफ करायचंय. फॉरगिव्ह अँड फॉरगेट. बघा, या दिवसापासून जेवढं तुम्ही माफी मागाल, तेवढ्या टप्प्याटप्प्याने तुमच्या जीवनामध्ये प्रगती झालेली तुम्हाला जाणवणार आहे.
सो त्यासाठी तुम्हाला त्या सगळ्यांना माफ करायचंय. सगळ्यांनी मनापासून माफी मागितली आहे का, की वरवर मॅडम म्हणतात म्हणून मागितली आहे? आणि कोणाला आता हलकं फील होतंय, की मॅडम खरंच मला आता खूप छान हलकं फील होतंय? येस, ज्योती मॅडमला वाटतंय. आणखी कोणाला वाटतंय? ओके, चला, बऱ्याच लोकांना वाटतंय. आता ही एक प्रेयर आहे. ती प्रेयर फार फार महत्वाची आहे, आणि ती प्रेयर काय आहे ते आता आपण जाणून घेऊया. त्याचा एक स्क्रीनशॉट लगेच तुम्ही घ्यायचंय. सो जसं आपण म्हणाल, मी सांगितलं फॉरगिव्हनेस, द चॉईस दॅट फ्रीज यू, की ही एक अशी चॉईस आहे की तुम्हाला अगदी फ्री करते. आणि आज आपण फॉरगिव्ह केलेलं आहे त्या सगळ्या लोकांना. का फॉरगिव्ह केलेलं आहे? वाय? कारण आपलं लाईफ खूप शॉर्ट आहे, आणि या थोडक्या लाईफमध्ये आपल्याला फोकस करायचंय ऑन व्हॉट रिअली मॅटर्स मोस्ट. ज्या गोष्टींमुळे खरोखरच आपल्याला जास्त रिलेट आहेत आपल्या आपल्या जीवनाशी, त्याच्यावरच फोकस करूया ना आपण. आणि यू हॅव टू चेंज युअर प्रायोरिटीज ओव्हर टाइम. आणि तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीज टाइम बरोबर चेंज करायचे आहे, आणि त्यासाठी फोकस राहायचंय. आता हे फोकस राहणं का गरजेचं आहे? जेवढं तुम्ही फोकस राहाल, व्हॉट एव्हर यू वॉन्ट, कशासाठी फोकस राहायचंय? तुमच्या जीवनामध्ये जे काही बदल तुम्हाला हवे आहेत, तर त्याच्याप्रती फोकस राहा. इकडे तिकडे आपण आता स्कॅटर्ड झालेलो आहोत. अर्धी एनर्जी इकडे गेली आहे, अर्धी एनर्जी त्या वाईट माणसांवर गेलेली आहे, अर्धी एनर्जी घरी गेलेली आहे. त्यामुळे काय झाली? स्कॅटर्ड झाली आहे, सगळी एनर्जी अशी विस्कळीत झालेली आहे. सो आपल्याला फोकस करायचंय एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट. मला नक्की काय पाहिजे माझ्या जीवनामध्ये? आपल्या सगळ्यांना आपल्या जीवनाप्रती ग्रोथ पाहिजे, प्रोग्रेस पाहिजे, पण ती अजूनपर्यंत होत नाही. का? कारण कुठेतरी आपलं माइंड भटकतंय, कुठेतरी आपण फोकस राहत नाहीये. आणि ते फोकस करायचे. का बरं फोकस करायचे? आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे का मी किती वर्ष जगणार आहे? माहित आहे का कोणाला? माझं आयुष्य खूप असणार आहे, पण 150 वर्ष जगणार आहे मी. आहे गॅरंटी आताच्या लाईफमध्ये? की ते 50 वर्ष म्हणजेच खूप झाले. त्याच्यानंतर कधी विकेट पडेल आय डोंट नो. येस ओर नो? मग एवढ्या छोट्याच्या आयुष्यामध्ये का बरं कोणाला तरी कोणाचे तरी कृत्य लक्षात ठेवायच्या, त्या वाईट घटना लक्षात ठेवायच्या, त्यापेक्षा लेट गो करायला शिकायचं आणि आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगायला शिकायचं. आणि त्यासाठी सुरुवात कोणापासून करायची आहे? स्वतःपासून. ज्या क्षणी तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरुवात कराल, त्या क्षणी तुम्हाला सगळं जग सुंदर वाटायला लागेल. ज्या क्षणी तुम्ही स्वतःबद्दलच तिरस्कार निर्माण कराल, त्या क्षणी तुमच्या मते कोणीही जगामध्ये चांगला व्यक्ती तुम्हाला मिळणार नाही. येस ओर नो? सो सुरुवात कुठून करायची आहे? माझ्यापासून. क्लिन्झिंग कोणाचं करायचंय? माझं. रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या जीवनाची आपली आहे, ती कोणी ऍक्सेप्ट करायची? आपण स्वतः. आणि आपल्या दुःखाला, आनंदाला आपणच कारणीभूत आहोत. ही रिस्पॉन्सिबिलिटी जो घेतो, समजून जायची त्याची लेवल थोडी आपल्यापेक्षा हाय लेवलची आहे. कारण सगळीच लोक आपल्या जीवनाची रिस्पॉन्सिबिलिटी घेतात का? कोणाला ना कोणाला तरी ब्लेम करतो आपण. आईला ब्लेम करतो, तू माझ्या लग्नाची घाई केलीस म्हणून मला असा नवरा मिळाला. वडिलांना, भावाला ब्लेम करतो, तू मला असं असं केलंस म्हणून असं असं झालं. बरोबर ना? म्हणजे आपण काय करतो? ब्लेम करतो प्रत्येक वेळेला, असं बोट दाखवतो. हे बोट आजपासून आपल्याकडे ओढायची, ही रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. माझे कर्मच काहीतरी असतील म्हणून हे सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये आल्या. आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेतं? जसं मी आताच सांगितलं, की ज्यांची एनर्जी लेव्हल थोडी हाय असते, तीच लोक ही रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकतात. त्याच्यासाठी एका वेगळ्या एनर्जीची गरज असते. सगळेच कोणी कुणाला इतरांना माफ करू शकत नाही. त्यासाठी आपली लेव्हल थोडी अपग्रेड असावी लागते. सो ही लेव्हल अपग्रेड करण्यासाठी कोण तयार आहे आजपासून? हू आर रेडी? चलो, व्हेरी गुड. मला हात दिसला पाहिजे तुमचा, म्हणजे मला कळेल. फिजिकली इथे दाखवायचंय. चलो, व्हेरी गुड. आणि अजूनही बऱ्याच लोकांचे कॅमेरे ऑफ आहेत, सो कॅमेरे ऑन करा इफ पॉसिबल. ठीक आहे? सो आय होप की इथे आलेल्या सगळ्यांची लेवल सगळ्यांना अपग्रेड करायची आहे. आणि जर लेवल अपग्रेड करायची असेल तर आधी माफ करायला शिकायचे आणि माफी मागायला शिकायचे. माफी मागितल्याने आणि माफ केल्याने काही कमीपणा आपल्या आयुष्यामध्ये येत नाही. याचाच अर्थ आपल्याला ती नाती जगायची. पैसा आयुष्यभर कमवायचा आहे, आणि पैसा कितीही कमवला तरी तो कमीच पडणार आहे. नाती जपायची आहे. ठीक आहे?
सो आपल्याला रिलेशन एक बॉन्डिंग बनवायची आहे सगळ्यांप्रती. ठीक आहे. सो एक प्रेयर आहे, ती प्रेयर मी तुम्हाला सांगते आता. ही प्रेयर, या प्रेयरसाठीच काही लाईफ कोच हजारो रुपये घेतात. पण या थोडक्यात मी तुम्हाला या प्रेयर बद्दल आज माहिती सांगते. बघा, लिहून घ्या तुम्ही, लिहून घ्या, अदरवाईज स्क्रीनशॉट घ्या. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, थँक्यू, आय लव्ह यू. आता ही काय प्रेयर आहे? याला म्हणतात हो पोनो पोनो प्रेयर. काय आहे प्रेयर ही? तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला हवंय त्याबद्दल माफी मागा. म्हणजेच काय, तुम्हाला रिलेशनशिप पाहिजे. सो कुठल्या ना कुठल्या तरी जन्मात तुम्ही आता जे काही तुमचे रिलेशनशिप झालेले आहेत त्याला तुम्ही जबाबदार आहात, आणि म्हणूनच तुमचे रिलेशनशिप स्पॉईल झालेले आहेत, खराब झालेले आहेत. मग काय करायचंय? मग त्या रिलेशनशिपसाठी आपल्याला माफी मागायची. आय एम सॉरी, मला माहित नाही कुठल्या तरी जन्मामध्ये मी कुठल्या ना कुठल्या तरी व्यक्तीशी वाईट वागलेली असेल, म्हणूनच माझे आताचे रिलेशनशिप खराब झालेले आहेत, स्पॉईल झालेले आहेत. त्यासाठी माफी मागायची. आणि त्या व्यक्तीने आपल्याला माफ केलेलं आहे अशा पद्धतीने म्हणायचे प्लीज फॉरगिव्ह मी, आणि त्याला म्हणायचे थँक्यू, आय लव्ह यू. ही प्रेयर तुम्हाला तुमच्या घरामध्ये लिहून घ्यायची आहे, लॅमिनेशन करून ठेवायची आहे, आणि रोज ती प्रेयर तुम्हाला बघायची आहे. मॅक्झिमम तुमच्या घरातली जेवढी व्यक्ती ही प्रेयर रोज बघतील, रोज वाचतील, तेवढे तुम्ही इतरांना माफ करायला लागाल, आणि तेवढे तुमचे कर्माच चांगले व्हायला सुरुवात होतील. ओके. सो त्यासाठी ही प्रेयर तुम्हाला लॅमिनेशन करून घ्यायचे. खूप 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 महत्वाची प्रेयर आहे. आता आपण बघूया काय होतं. माफी मागितल्यामुळे काय होतं ते आपण पहिलं बघूया. ठीक आहे. प्रेयर दिसत नाही, एकच मिनिट. हे घ्या स्क्रीनशॉट. सो ज्यांना ज्यांना वाटतंय माझी प्रगती व्हावी, तर त्या सगळ्यांनी आजपासून सगळ्यांना माफ करायचंय आणि माफी मागायची. कारण जेवढ्या लवकर, जेवढ्या तीव्रतेने तुम्ही एखाद्याला माफ कराल ते तुमच्याच हिताचं आहे, लक्षात ठेवा. सो माफी मागितल्यामुळे काय होतं, तर आपल्या मनात 7 चक्रांमध्ये, आपल्या ऑरामध्ये जिथे कुठे काही ब्लॉकेजेस आहेत, निगेटिव्हिटी आहे, ती रिमूव्ह व्हायला लागते. काही पॉझिटिव्ह अफर्मेशनद्वारे आपण या एनर्जीला डिटॅच करायला लागतो, आणि जेवढी आपण डिटॅच करतो तेवढी ती एनर्जी आपल्याला अफेक्ट करत नाही. ठीक आहे. आणि माफ केल्याने पुन्हा पुन्हा आपण आपल्या कर्मात अडकून राहत नाही. त्याचबरोबर माफी मागितल्यामुळे आपल्याला काय मिळतं, तर एक इनर पीस मिळतं. सो फॉरगिव्हनेस, द चॉईस इज युअर्स. मी पुन्हा पुन्हा सांगते, फॉरगिव्हनेस, द चॉईस इज युअर्स. नेव्हर हेट जेलस पीपल. आता आपल्या अवतीभोवती जेलस पीपल आहेत ना तुमच्या अवतीभोवती? तुमचे शेजारी पाजारी, तुमचे कॉम्पिटिटर्स आहेत की नाही? तोंडावर हाजी हाजी म्हणणारे पण खूप असतात, आणि पाठ वळली की आपलीच पाठ थोपटणारे पण भरपूर असतात. येस ऑर नो? मग आता काय करायचंय? जेवढे जलस पीपल आपल्या अवतीभोवती जास्त, तेवढे आपल्याला शाबासकी द्यायची. वाव ज्योती, खूप छान. का बरं? कारण ते जलस तुमच्यावर नाहीयेत, तुमच्या ग्रोथवर आहे. मग हे चांगलं लक्षण आहे की वाईट लक्षण आहे, सांगा मला. दे आर जेलस. वाय? बिकॉज दे थिंक यू आर बेटर दॅन देम. मग ही जेलसी कोणामुळे, कशावर आहे? तुमच्या प्रोग्रेसमुळे, तुमच्या चांगुलपणाची आहे. सो आपल्याला आपल्या एनिमीजला डिफीट करायचं आहे. कशासाठी? कशाने डिफीट करायचंय? आपल्या सक्सेसने. आणि जेव्हा तुम्ही सक्सेस अचीव्ह करायला जाता ना, तेव्हा ते शांततेत करायचंय. स्टेटसला मेसेज वगैरे किंवा व्हॉट्सअप स्टेटस रोज अपडेट करायची गरज नाही. प्रगती करावी शांतपणे, असं म्हटलं जात ना. प्रगती शांततेत करावी, आणि धमाका एकदाच द्यायचा. ओके. सो जर ज्यांना वाटत असेल माझी प्रगती व्हावी, तर ती शांतपणे करायची. कोणालाही कळू देता कामा नये की माझी प्रगती होतीये. समोरच्याने आपल्याला मूर्खात काढलं तरी चालेल, एकदाच धमाका करून दाखवायचंय की सगळ्यांचे डोळे अगदी फिरले पाहिजे. वाव, हे याने या लेडीजने किंवा याने हे कधी अचीव्ह केलं? आमच्या नजरेसमोर रोज रोज आम्ही बघतोय, पण आम्हाला कळलं नाही. ओके. सो स्टेटसला काही ठेवायचं नाही, मी फलाना करते, मी हे करते, मी आज हा बिझनेस स्टार्ट केलाय. काही गरज नाही. एकदा स्टेटस दाखवायचा जेव्हा काहीतरी धमाका करतं तेव्हा. ठीक आहे. सो
हो पोनो पोनो प्रेयर. आणि इतरांवर द्वेष, इतरांचा तिरस्कार, इतरांची प्रगती झाली तर द्वेष अजिबात करायचा नाही. जेवढं तुम्ही कॉम्प्लिमेंट्स द्याल मनापासून तेवढी तुमची प्रगती लक्षात ठेवा. जेवढं तुम्ही तिरस्कार कराल, राग, जलसी इतरांबद्दल द्याल, तेवढी मल्टिपल तुमची ग्रोथ कमी होणार आहे. सो जर तुम्हाला वाटत असेल तुमची ग्रोथ व्हावी, तर जर तुमचे शेजारी पाजारी तुमचे मित्रमंडळी प्रोग्रेस करतायत त्यांना कॉम्प्लिमेंट्स द्या मनापासून. मनातून इच्छा व्यक्त करा की हे परमेश्वरा याची प्रगती होते, याच्या पाठोपाठ माझी सुद्धा प्रगती होऊ दे. ज्या क्षणी तुम्ही जेलसी क्रिएट करता तुमच्या माइंडमध्ये, त्या क्षणी तुम्ही तुमचा ऑरा ब्लॉक करून घेताय, तुमची प्रगती ब्लॉक करून घेताय. आणि त्यासाठी आपल्या स्वतःच्या प्रोग्रेससाठी आपल्याला या सगळ्या गोष्टींना कॉम्प्लिमेंट्स द्यायचे, चांगल्या गोष्टींना बरं, आणि चांगल्या गोष्टींनाच कॉम्प्लिमेंट्स द्यायचे. वाईट गोष्टी कोण समोरून करत असेल तर आपलं मत व्यक्त सुद्धा करता आलं पाहिजे की मला हे आवडलं नाही, आय डोंट लाईक इट. स्वतःचे एक मत राखण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो ही रिस्पॉन्सिबिलिटी आजपासून आपण घ्यायची आहे. कोण कोण तयार आहेत फॉरगिव्ह अँड फॉरगेट करण्यासाठी आता, की अजून काय आहे मनात? येस, आता मला वाटतं सगळ्यांनी अगदी स्वखुशीने हात हे केलेले आहेत. थँक्यू सो मच. कारण ही ताकद तुमच्यात आहे, तुमच्यात ही पॉवर आहे, तुमची ती लेवल आता अपग्रेड झालेली आहे. दॅट्स वाय यू ओनली. आपण म्हणतो ना मीच का मॅडम, माफ करायचं प्रत्येक वेळेला, कारण आपली लेवल त्यांच्यापेक्षा थोडी अपग्रेड आहे. म्हणून वाय मी. सो वाय मीचा आन्सर कळलं. आपली लेवल त्यांच्यापेक्षा थोडी उच्च आहे हे लक्षात ठेवायचंय. आपण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत हे लक्षात ठेवायचंय. सो हमेशा मैं ही क्यों, आन्सर मिळालं. दॅट्स वाय मैं. ओके. सो आता आपण बघूया, जीवनामध्ये जर तुम्हाला आणखीन बेटर अँड बेटर व्हायचं असेल तर फॉरगिव्ह अँड फॉरगेट. आता जो पेज मी तुम्हाला सांगितलंय, ब्लॅक लिस्टेड और ब्लॉक लिस्टेड पीपल, तर तो पेज काय करायचंय, आजपासून तो पेज जाळायचा आहे. त्या माणसाचं, त्या व्यक्तीचं नाव आठवलं, चेहरा आठवला, ती व्यक्ती जरी आपल्या समोर आली तरी शून्य इमोशन्स. त्या व्यक्तीला, आपल्याला ती व्यक्ती समोर दिसल्यानंतर काहीच फरक पडला नाही पाहिजे, काहीच नाही, शून्य इमोशन्स. रेडी आहेत सगळे? चला, मला एकदा पुन्हा तुमचा थंब दाखवायचंय किंवा हँड दाखवायचंय की मॅडम मी रेडी आहे. चला, छान, व्हेरी गुड. येस, फॉरगिव्ह अँड फॉरगेट. बघा, या 60 डेज मध्ये जर तुमची प्रगती नाही झाली तर नक्की माझा फोन नंबर आहे तुमच्याकडे, नक्की मला मेसेज करायचा, मॅडम काहीच फरक पडला नाही तुमच्या रेकीचा वगैरे किंवा तुमच्या शिकवण्याचा. ओके. चलो आता पुढे जाऊया आपण. येस, थँक्यू सो मच. आता आणखीन काय करायचं आपल्याला, रेकीचे 5 प्रिन्सिपल्स आहेत, त्या प्रिन्सिपलला आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये फॉलो करायचे. काय आहेत ते प्रिन्सिपल्स आता आपण जाणून घेऊया. एकच मिनिट, थोडंसं पाणी पिऊन घेते. रेकीचे 5 प्रिन्सिपल्स आहेत जे डॉक्टर मिकाऊ उसू यांनी आपल्याला दिलेले आहेत. मी त्यांची हिस्ट्री तुम्हाला पुढे सांगणारच आहे. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. आता तुमच्यामध्ये, आपल्या सगळ्यांमध्येच राग कोणाकोणाला येतो पहिलं सांगा मला. ऑब्विसली सगळ्यांनाच येतो, बरोबर ना? आणि राग आलाच पाहिजे याचा अर्थ आपण व्यक्त होतोय. आणि राग येणारी माणसं मनाने निर्मळ असतात. राग येणारी माणसं स्वतःच्या पायावर स्वतःच धोंडा सुद्धा ओढवून घेणारे असतात, बरोबर ना? सो आता काय करायचंय, आता राग येतो मॅडम, आता काय करायचं बरं? सो डॉक्टर मिकाऊ उसू यांचं एक प्रिन्सिपल आपल्याला फॉलो करायचंय. ओके. राग आल्याने त्रास कोणाला होतो? मला. बीपी शूट कोणाचा होतो? माझा. अदर प्रॉब्लेम कोणाला क्रिएट होतात? मलाच. माझ्या शरीरात हीट निर्माण होते, बॉडीतील मेंटल फिजिकल लेवल बदलते, ब्लॉकेजेस क्रिएट होतात. ओके. म्हणजे ओव्हरऑल त्रास कोणाला होतो? मलाच. मग सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपल्याला या रागावर कंट्रोल करायचंय. कारण रागाच्या भरात आपण स्वतःच्याच पायावर स्वतःच धोंडा मारून घेतो. आणि राग नियंत्रण न केल्यामुळे, कंट्रोल न केल्यामुळे आपल्याकडून नेहमी चुकीचे निर्णय घेतले जातात. कारण त्यावेळेला आपलं माइंड काम करत नाही,
आणि माइंड काम न केल्यामुळे आपण निर्णय चुकीचाच देऊन मोकळा होतो आणि आपण आपल्या नुकसान करून घेतो. बरोबर. सो आजपासून आपल्याला एक प्रिन्सिपल फॉलो करायचंय. लगेचच्या लगेच मी म्हणत नाही की राग जाणार आहे. कालच्यापेक्षा आज थोडासा मी रागावर कंट्रोल कमी करेन. ओके. म्हणजेच रागावर थोडासा जास्त कमी नाही, सॉरी, जास्त कंट्रोल करण्याचा मी प्रयत्न करेन. ओके. सो आता आपल्याला काय करायचंय? रागामुळे काय होतं? सूड, निगेटिव्ह एनर्जी आपण क्रिएट करीत असतो आणि म्हणूनच रोज आपण स्वतःला एक टास्क द्यायचंय. काय? कालपेक्षा मी आज जरा कमी रागवेन. माझ्या रागावर संयम ठेवेन, कंट्रोल ठेवेन आणि स्वतःच आनंदी राहण्याचा प्रयत्न करेन. जी लोक स्वतःच्या आयुष्यामध्ये आनंदी असतात ना, त्या लोकांच्याच हातून नेहमी चांगली कामं होतात. त्यांच्या घरामध्ये खूप छान वातावरण असतं, कारण त्यांच्या घरातली वास्तू काय म्हणते? तथास्तु. आपल्या घरामध्ये एक वास्तुदेवता असते आणि ही वास्तुदेवता 24 अवर्स काय आशीर्वाद देत असते? तथास्तु. त्यामुळे आपल्या घरात कधी काय आपण अपशब्द वापरतो माहीत नसतं आणि ती देवता बरोबर त्याच वेळेला तथास्तु म्हणते. म्हणूनच जे काही बोलायचं आहे, तर थोडंसं कंट्रोल ठेवायचंय. ठीक आहे? सेकंड प्रिन्सिपल आहे डॉक्टर मिकाऊ उसे यांचा. केवळ आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. परत म्हणाल, मॅडम हे पण आमच्या रूलच्या अपोजिट आहे. एकही दिवस आमचा असा जात नाही की आम्ही टेन्शन घेत नाही, चिंता करत नाही. बरोबर ना? सो सगळ्यांच्याच आईंना आपल्या मुलांची काळजी असते. मुलं वेळेवर आली नाही, मुलं जेवत नाही, सगळ्याच गोष्टीची काळजी. मुलं अभ्यास करत नाही, पर्सेंटेज कमी मिळाले. सो ही चिंतेची फिलिंग का निर्माण होते आपल्या मनात? असुरक्षिततेमुळे. आपल्याच मुलांवर कुठेतरी आपला अविश्वास असतो आणि त्यामुळे असुरक्षिततेच्या भावनेमुळे ही फिलिंग आपल्यामध्ये निर्माण होते. कधीतरी आपण आपल्या मुलांवर विश्वास ठेवूया ना. कधीतरी त्यांना स्वतः आपण इतरांच्या समोर कॉम्प्लिमेंट्स देऊया ना. कारण काय होतं, चार चौघात जेव्हा आपण आपल्या मुलांचं कौतुक करतो ना, तेव्हा त्यांना खूप छान वाटतं. पण चार चौघात बऱ्याच मी मम्मी लोकांना पाहिलंय, चार चौघातच आपल्या मुलांचे धिंडवडे काढतात. राग व्यक्त करतात. कंपॅरिझन करतात. प्रत्येक मुलामध्ये एक वेगळी क्वालिटी असते. तर ती आपण कधी जपण्याचा प्रयत्न करत नाही. त्याच्याकडे जे नाहीये, जे शेजारच्याकडे आहे ना, ते आपल्या मुलाकडे नाही. हे कंपॅरिझन नेहमी चालत आलेलं आहे. सो ते आधी आपल्याला बंद करायचंय. आपल्या मुलामध्ये सुद्धा अशी एक क्वालिटी असते, की ते इतरांबरोबर नाही. ठीक आहे? आणि त्यामुळे आजपासून आपण ठरवायचंय चिंता करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाहीये. कारण चिंता चित्ते समान असते. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण कळतंय पण वळत नाही. मुलगी जरा शाळेतून उशीर झाला, कॉलेजमधून उशीर झाला. अरे बापरे! का उशीर झाला? आज स्कूटी घेऊन गेलीये, काय झालं असेल? ॲक्सिडेंट वगैरे तर नसेल झाला? म्हणजे मॅक्सिमम 90% ह्या माठामध्ये कुठले विचार येतात? निगेटिव्ह. सो त्याची जागा थोडी चेंज करायची आहे. कारण जे निगेटिव्ह थॉट्स तुम्ही क्रिएट करताय, समोरच्याला देताय, तेच मल्टिपल होऊन तुमच्याकडे येतात आणि तुम्ही ज्यांना देताय, तुम्ही तुमच्या मुलीबद्दल विचार करताय, तुमच्या मुलाबद्दल विचार करताय, तुमच्या हसबंडबद्दल विचार करताय, त्यांना त्यांच्यापर्यंत ते निगेटिव्ह थॉट जातात आणि त्याच गोष्टी आपण अट्रॅक्ट करतो. बिकॉज लाइक अट्रॅक्ट लाइक. माझ्या हसबंडला जॉब मिळत नाही, इंटरव्ह्यू देऊन आले, पण काय होत नाहीये. नाहीच होणार. कारण तुम्ही व्हायब्रेशन कोणते सोडताय? चुकीचे. माझ्या मुलाला सक्सेस मिळत नाही अजून. कुठले व्हायब्रेशन सोडताय तुम्ही? सक्सेस मिळत नाही. सो ह्या सगळे आपल्याला मी आपला सेशन लवकरच होणार आहे अफर्मेशन. त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगेन. सो आपले अफर्मेशन आणि आपले थिंकिंग, थॉट्स थोडंसं आपल्याला चेंज करायचे. क्लिअर? सो कोणाकोणाला वाटतंय बरं? खूप जास्त टेन्शन घेतल्यामुळे किंवा खूप जास्त काळजी केल्यामुळे माझे सगळे प्रश्न सॉर्ट आउट होणार आहेत. कोणाला वाटतं? किंवा किती जणांचे झाले आजपर्यंत? झालेत का? ऑब्व्हियसली आपण आई आहोत. आईच्या मनात ती भावना असतेच. नो डाउट. पण त्याला सुद्धा थोडंसं लिमिट असतं. जास्त सुद्धा अतिविचार करायचा नाही. अतिविचार कोण करतात? पहिला आधी मी क्लिअर सांगते तुम्हाला. अतिविचार कोण करतात? एकतर जे रिकामटेकडे असतात ते, ज्यांना काही काम नसतं ते किंवा ज्यांना बऱ्यापैकी वेळ आहे ते. म्हणून स्वतःला कशात ना कशात तरी गुंतवून ठेवायचं. आपली आवड जपायची, आपला छंद जपायचा. दॅट्स इट. ओके? सो त्यासाठी प्रियांका मॅडम पहिले सगळे सेशन अटेंड करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मिळणार आहेत. आणि आता इकडे सेशनकडे लक्ष द्या.
निगेटिव्ह थॉट्स मनात येतात. का येतात? कारण तुम्ही त्या निगेटिव्ह थॉट्स बद्दल जास्त विचार करताय. तुम्ही याचा अर्थ तुम्ही फोकस नाहीयेत, की पुढील 5 वर्षामध्ये, पुढील 10 वर्षामध्ये माझी ग्रोथ कुठे असायला पाहिजे, मी कुठे असायला पाहिजे, असा विचार केलाय का तुम्ही? नाही. म्हणून तुमच्या मनामध्ये ते निगेटिव्ह थॉट्स येतात. मी उठल्याबरोबर पहिला विचार काय करते? आजचा माझा दिवस बेस्ट जाणार आहे. मग मी त्या दिवसावर विचार करते. मग तो बेस्ट कसा घालवायचा आहे? ते पुढचं प्लॅनिंग मी तुम्हाला सांगेन. आता फक्त आज या क्षणात आपल्याला जगायचंय. ठीक आहे? सो जास्त टेन्शन घ्यायचं नाही, जास्त चिंता करायची नाही. प्रॉब्लेमवर फोकस करण्यापेक्षा आपली ही एनर्जी सोल्युशनवर आपल्याला फोकस करायचा आहे. ठीक आहे? ही एनर्जी आपल्या योग्य गोष्टींवर आपल्याला खर्च करायची आहे. जिथे तुम्ही तुमचा फोकस हलवाल, तिथे तसेच रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत. जर तुमचा फोकस तुमच्या सोल्युशनवर असेल, तर तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये सोल्युशन मिळणार आहे. जर तुमचा फोकस डाउट्सवर असेल, जर तुमचा फोकस कुठल्या अडचणींवर असेल, प्रॉब्लेमवर असेल, तर तुम्हाला तेच प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. सो तुम्हाला काय हवंय सांगा मला? आता त्याचं एक प्रॅक्टिकल घेऊया. बरं, 1च मिनिटाचं प्रॅक्टिकल आहे. चल, सगळ्यांनी डोळे बंद करा. जिथे तुम्ही कुठे बसला आहात तिथे. तुम्ही ऑफिसमध्ये असाल, कुठेही असाल. 1च मिनिटाचं आहे. चला. आता तुम्ही जिथे बसलात ना, हां, डोळे बंद करायचेत हां पण. तिथे ग्रीन कलरची कोणती वस्तू आहे का? केवळ डोळे बंद करून बघायचे. आता जिथे कुठे तुम्ही बसलात, तुमच्या घरी, तुमच्या ऑफिसमध्ये ग्रीन कलरची एखादी वस्तू तिथे आहे का? चेक करा बरं. ओके. चला आता हां, चला आता आपण बघूया. ओपन युअर आईज. आता बऱ्याच लोकांना आपल्या घरी ग्रीन कलरचं काहीतरी आहे. एखादं टोपलं असेल, एखादा हँकी असेल, काहीतरी दिसलं असेल एखादी वस्तू, राइट? किंवा प्लांट्स असतील ग्रीन कलरचे ते दिसले असतील. येस ओर नो? काही ना काहीच दिसलं नसेल. पण सगळ्यांनी सगळ्यांच्या डोळ्यासमोर तो ग्रीन कलर आला असेल. येस ओर नो? म्हणजेच काय केलं मी थोडक्यात तुमचा फोकस हलवला. हलवला की नाही 1 मिनिटासाठी? म्हणजे जिथे तुम्ही एनर्जी स्पेंड कराल, तिथली एनर्जी तुम्हाला मिळते. जर तुम्ही फोकसवर सोल्युशन केलं तुम्हाला जर तुम्ही सोल्युशनवर फोकस केला, तर तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे. जर तुम्ही प्रॉब्लेमवर फोकस केला, तर तुम्हाला प्रॉब्लेम मिळणार आहे. सो ही पण चॉईस तुमची आहे. तुम्हाला काय हवंय? क्लिअर? आजपासून आपण काय ठरवायचं आहे? आजपासून थोडं-थोडं का होईना, कालपेक्षा आजमध्ये थोडी जास्त सुधारणा आणि आजपासून मी चांगल्या गोष्टींवर फोकस करेन. आजपासून मी चिंतेला थोडंसं कमी स्थान देईन. आजपासून मी जास्त चिंता करणार नाही, टेन्शन घेणार नाही. कुठल्याही व्यक्तीबद्दल, कुठल्याही गोष्टीबद्दल मी कुठल्याही प्रकारची चिंता करणार नाही. ओके? सो निगेटिव्ह थॉट्स तुम्ही ट्रान्सफर केल्याने काय होणार? तेच थॉट्स, तीच एनर्जी तुम्हाला मिळणार आहे. बिकॉज अगेन लाइक अट्रॅक्ट्स लाइक. सो आजपासून आपल्यामध्ये ही सुधारणा करायची आहे. कालपेक्षा आजचा माझा प्रवास चांगला होता. क्लिअर? आता पुढे बघूया. आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. आता प्रत्येकाला परमेश्वराने काही ना काहीतरी काम दिलंय, बरोबर ना? आपलं उपजीविका म्हणून आपण काही ना काहीतरी करतोय. काहींचं प्रोफेशन असेल, काहींचा जॉब असेल, काहींचे स्वतःचे बिझनेस असतील, व्हॉटेव्हर. सो या सगळ्यामध्ये आपण आपला प्रामाणिकपणा दाखवला पाहिजे. जे काही तुम्ही काम करताय, ते मनापासून करा आणि त्यासाठी आपल्या आवडीचं काम असेल ते वेल एंड गुड. ते आपण आवडीने करतो. पण आता काम आवडीचं नाही मिळालं, तर काय करायचं मॅडम? आता तुम्हाला माहिती आहे बाबा इथून माझी काही सुटका नाहीये. हेच काम मला आयुष्यभर करणार आहे. करायचंय. मग काय करायचं? त्या कामाप्रती आवड निर्माण करा. बरोबर ना? एकतर त्या कामाप्रती तुम्ही एक्सेप्ट केलात, की हेच काम मला आयुष्यभर करायचंय किंवा ह्याच घरामध्ये मला आयुष्यभर राहायचंय. मग आता तिथे कुरबुर करून चालणार आहे का? नाही. मग तिथे आवड निर्माण करा. हाच त्याच्यावर एक सोल्युशन आहे. सो जे काही तुमचं प्रोफेशन आहे, बिझनेस आहे, त्याप्रती प्रामाणिक राहा. आजचं काम आजच करा. चालढकलपणा करायचा नाही. आजचं काम उद्या, उद्याचं काम परवा असं करायचं नाही.
आणि त्यासाठी ते आपलं काम आवडीचं असायला पाहिजे. नसेल तर त्याच्यामध्ये आवड निर्माण करणं आवश्यक असेल. ओके, जसं की आता मला हे आवडतं, शिकवायला आवडतं, मला लोकांशी बोलायला आवडतं. त्यामुळे हे मी आवडीने करते. कुठेही मला कंटाळा येत नाही. मी अगदी माझी दिवसाचे 6-6 सेशन असतात. एक झालं की दुसरा, दुसरा झालं की तिसरा. अगदी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत माझे सेशन चालू असतात. पण हेच जर माझं आवडीचं काम नसतं, तर मी एवढ्या आवडीने बोलली असती का? नसती. तर त्यासाठी आपल्याला आवड निर्माण करावी लागते. तरच आपण कुठेतरी 100% त्या गोष्टीला देऊ शकतो. एखादा सेशन जर मी घाई-गडबडीत घेतला, तर माझ्या मनामध्ये ती गिल्ट निर्माण झाली पाहिजे. "अरेरे! फ्रीमध्ये असलं म्हणून काय झालं? आज हा पॉइंट मी प्रॉपर एक्सप्लेन नाही केलं." म्हणजे हे गिल्ट आपल्या स्वतःमध्ये निर्माण झालं पाहिजे. दुसऱ्यांसाठी नाही, स्वतःमध्ये. तर त्याला म्हणायचं आपण प्रामाणिक आहोत आपल्या कामाप्रती. ओके. सो जे काही मी क्रिस्टल्स देते किंवा श्रीयंत्र देते लोकांना, तर ते मी पहिलं सिद्ध करते. असंच कोणाला देत नाही आणि ज्या दिवशी मी असं नाही करणार, तर त्या दिवशी तो गिल्ट माझ्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. याचाच अर्थ की आपण आपल्या कामाप्रती प्रामाणिक आहोत. सो बी हॉनेस्ट विथ युअरसेल्फ. पहिलं सुरुवात स्वतःपासून करायची. आपल्याकडून कोणाची फसवणूक होत नाही ना, त्याची काळजी आपण घ्यायची. कारण आपल्या प्रत्येक कृतीचा कर्मा काउंट होत असतो आणि वरती बरेच सीसीटीव्ही आहेत, ते आपल्याला माहित नाही. ठीक आहे? सो येस, याचं काउंटिंग चालू असतं. नेक्स्ट आहे प्रिन्सिपल आय विल बी ग्रेटफुल. आपण ग्रेटफुल आहोत का? कृतज्ञ आहोत का? या परमेश्वराने असे अगणित ब्लेसिंग्स आपल्याला दिलेले आहेत. पण त्याच्याप्रती आपण कृतज्ञ आहोत का? नाही. आपण कुठेतरी कमी पडतोय. आपण काय करतोय? तक्रारी करतोय, कंप्लेंट्स करतोय वारंवार. सो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे खूप छान पद्धतीने आपल्याला शिकवलं गेलेलं आहे. सगळ्यात बेस्ट मी सांगते आपली भारतीय हिंदू संस्कृती. सगळ्यात बेस्ट. झाडांबद्दल कृतज्ञता म्हणून वटपौर्णिमेला आपण झाडांची पूजा करतो. प्राण्यांबद्दल कृतज्ञता म्हणून बैलपोळा, नागपंचमी, वसुबारस दिवाळीला आपण करतो. आपल्या वाहनांबद्दल जे फोर व्हीलर, टू व्हीलर आपण चालवतो, त्याच्याबद्दल कृतज्ञता म्हणून लक्ष्मीपूजनाच्या वेळेला आपण त्यांची पण पूजा करतो. येस ओर नो? म्हणजे आपली भारतीय संस्कृती किती छान आहे. सगळ्या सजीव, निर्जीव गोष्टींची आपण तिथे छान पूजा अर्चा करतो. आणि परमेश्वराने आपल्याला असे अगणित ब्लेसिंग्स दिलेले आहेत. आपल्याला हे संपूर्ण शरीर दिलेलं आहे, मोफत. त्याच्याबद्दल आपण कधी थँक यू म्हणतो का? छान 2 डोळे दिलेत, शरीर दिले धड-धाकट, 2 हात, 2 पाय. कधीतरी चुकून पाया पडताना, नमस्कार करताना आपण म्हणतो का थँक परमेश्वरा. हे छान शरीर, सुंदर अ, शरीर, माझं सुंदर लूक मला दिल्याबद्दल बोलतो का? नाही. पण आपण काय करतो सुरुवात? "अरे देवा, आज हे कामच झालं नाही, ते कामच झालं नाही. तू माझ्याच कामात अडथळे का आणतो बरं? माझ्याच बाबतीत तू असं का करतो बरं?" म्हणजेच काय तर तक्रारीचा सूर असतो आपला. आणि तेच मग आपल्याकडे येतं. कारण परमेश्वराला पण आपला राग येतो मग. कंटाळा येतो आपला चेहरा बघायला, की "अरे बापरे! एवढं सगळं देऊन ही व्यक्ती मी काही 100 गोष्टी तिला चांगल्या दिल्यात, ते बघत नाही. पण एक गोष्ट वाईट दिली आहे, त्याच्याकडे हा वारंवार बोट दाखवतोय." आणि म्हणूनच आज रोज सकाळी उठल्यानंतर या परमेश्वराचे आभार मानायचे. थँक यू. मला हे छान सुंदर शरीर दिल्याबद्दल. आता हे कोणाला याची किंमत कळते? ज्यांना एक हात नाहीये, एक पाय नाही, एखादा डोळा नाहीये, ज्यांना दिसत नाहीये, अंध आहेत, त्यांना याचे व्हॅल्यू जास्त कळतं. कोण रिप्लेस करण्यासाठी तयार असतं का या गोष्टी? कधीच नाही. किती प्रॉपर्टी दिलात तरी नाही होणार. काही मनोरुग्ण असतील फक्त, ते म्हणतील, "हो, द्या आम्हाला पैसे, चालेल." बरोबर ना? सो येस, आपल्याला परमेश्वराने एवढ्या सगळ्या छान गोष्टी दिल्यात, त्याच्यासाठी या परमेश्वराचे आपल्याला आभार मानायचे, थँक यू म्हणायचे दिवसातून एकदा. झोपण्याच्या आधी म्हणा, सकाळी उठल्यानंतर म्हणा. ओके. आपल्याला मदत करणारे समाजातील सगळे घटक, छोटे आपण आहोत, मोठे घटक ते आहेत. जसं की आपला हारवाला, आपला दूधवाला, भाजीवाला, आपला ऑटोवाला. जी लोकं आपल्याला आपलं कार्य करण्यासाठी मदत करतात, त्या सगळ्यांना कधीतरी आपण वळून थँक यू म्हणतो का हो? नाही. त्या भाजीवाली बरोबर आपण घासाघाशी करत असतो. "नहीं, नहीं कोथिंबीर की जुडी ₹5 में चाहिए मुझे, ₹10 में नहीं चलेगी." बरोबर ना? म्हणजेच काय? तर बार्गेनिंग कुठे करतो? नको तिथे. आणि कुठले मग व्हायब्रेशन आपण क्रिएट करतो? की ही बाई किती कंजूस आहे.
सो आपल्याला कुठले व्हायब्रेशन करायचे, चांगले व्हायब्रेशन क्रिएट करायचे. याचा अर्थ असा नाही की आपल्याला जी लोक बोलतील तेवढी किंमत आपल्याला द्यायची नाही. समाजातील हे जे घटक आहेत ज्यांना खरोखरच गरज आहे, ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे, जो शेतकरी, ज्याच्यामुळे आज आपण जगतोय, त्यांना नमस्कार करा, त्यांना थँक्यू म्हणा. सगळेच जर मॉडर्नायझेशन सगळंच झालं तर मला सांगा आपल्याला खायला का मिळणार आहे का? सो त्यांचा आभार माना. ते राबतायत शेतात म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी आरामात मिळतात. ठीक आहे. सो आपल्याला मदत करणारी प्रत्येक व्यक्ती, त्या सगळ्यांना आपल्याला एकदा थँक्यू म्हणायचं आहे. आपण जेव्हा नवीन घरातून जुन्या घरातून नवीन घरात शिफ्ट होतो, त्याआधी सुद्धा आपण त्या घराला त्या घराचा आभार मानतो. थँक्यू, माझ्या आयुष्यामध्ये ही नवीन अपॉर्च्युनिटीज क्रिएट केल्याबद्दल बोलतो ना. लगेचच्या लगेच आपण ते घर सोडून जातो का? काहीतरी कृतज्ञता आपण तिथे निर्माण करतो. म्हणजेच बघा की प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींबद्दल बरोबर सुद्धा आपण एवढे कनेक्ट होतो. मग विचार करा, हे ग्रॅटिट्यूडच जे आहे ते आपल्याला अनेक गोष्टी मिळवून देतं. जसं की तुम्हाला हवा असणारा पैसा, भले आज तुमच्याकडे 2,000 रुपये आहेत फक्त तुमच्या खिशात, पण जर तुम्ही त्या 2,000 रुपयांप्रती कृतज्ञता व्यक्त कराल, थँक्यू म्हणाल, तर तेच 2,000 रुपये व्हायला वेळ लागणार नाही. त्या 2,000चे 2,00,000 रुपये व्हायला वेळ लागणार नाही. सो व्हॉट एव्हर तुम्हाला जे हवंय त्याच्यासाठी कृतज्ञता बाळगा, की थँक्यू परमेश्वरा, माझ्याकडे एवढे पैसे आहेत म्हणून थँक्यू. थँक्यू परमेश्वरा, माझं एक घर आहे, बरे रेंटेड आहे, पण मी ते रेंट पे करण्यासाठी मला कॅपेबल केलंस, त्याच्यासाठी थँक्यू. थँक्यू परमेश्वरा, मी माझी फॅमिली आहे. आज कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, पण आपल्याला एक छान फॅमिली आहे, फॅमिलीमध्ये बॉन्डिंग छान आहे, त्याच्यासाठी थँक्यू म्हणा. थँक्यू परमेश्वरा, आज मला एक नवीन दिवस दाखवल्याबद्दल. किती जण लोक आहेत आज या डे 1ला 18 तारखेला या जगातून एक्झिट त्यांनी केलेले आहे, सांगा मला, येस ओर नो? मग आपण स्वतःला नशीबवान नको समजूया की या परमेश्वराने आणखीन एक दिवस दिलाय आपल्याला, क्रिएटिव्हिटी आपली दाखवण्यासाठी, आपल्याला हे जग समजून घेण्यासाठी. आणि म्हणूनच त्याचे सुद्धा आभार माना. थँक्यू. सो क्लिअर? सो आजचा दिवस मी प्रत्येक त्या व्यक्तीचा आभार मानणार आहे ज्याने मला हेल्प केलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही हे आभार मानायला सुरुवात कराल ना, ते हेच थँक्स तुम्हाला जादुईरित्या मॅजिकली तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडून आणण्यास कारणीभूत ठरणार आहे, लक्षात ठेवा. कारण जिथे लॉजिक एंड्स होतात ना, तिथे मॅजिक स्टार्ट होतं. ओके. सो तुमचं आरोग्य, तुमचं हेल्थ, तुमचं रिलेशनशिप, तुमचं करिअर, मे बी आता त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत, मे बी आता काही इश्यू आहेत, पण त्याच्यासाठी तुम्ही थँक्यू थँक्यू म्हणाल ना, तेव्हा तुम्हाला याच्यातून अमेझिंग गोष्टी, बदल घडताना दिसून येणार आहे. आणि प्रत्येक गोष्टीची सुरुवात करताना मला हे जमणार नाही किंवा माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत, कधीच बोलायचं नाही. मी प्रयत्न करणार. कारण जी व्यक्ती म्हणते मी प्रयत्न करणार, त्याच्याकडे ते बरोबर येतात, मॅनेज होतात. हाऊ एनी मॅनेज होतात. तुम्ही स्वतःच उदाहरण घ्या. कित्येक लोकांनी घर घेण्याचं स्वप्न बघितलं असेल. आपल्याकडे तेवढे पैसे असतात का त्यावेळेला? काहींकडे तर टोकन अमाउंट देण्या इतपत पण पैसे नसतात. पण जी लोक मनातून पॉझिटिव्ह असतात ना, प्रयत्न प्रयत्न करणारे असतात ना, तर त्यांच्यासाठी ते बरोबर होत जातं. मॅनेज होतात गोष्टी. केव्हा होतात? जेव्हा आपण एक स्टेप पुढे जातो तेव्हा. तेव्हा ते युनिव्हर्स आपल्याला दुसऱ्या स्टेपला आपला हात पकडण्यासाठी तयार असतं. पण पहिली स्टेप कोणी घेणे गरजेचं असतं? आपण स्वतः. क्लिअर? येस. क्लिअर झालं का सगळ्यांचं? ओके. सो येस, आज आपण इथेच थांबूया. आणि रेकीचं 5वा प्रिन्सिपल आहे, आय विल बी काइंड एव्हरी लिव्हिंग थिंग्स. प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींप्रती मी प्रेमाने वागणार आहे. म्हणजेच काय, जे काही प्राणी मात्र आहेत त्यांच्यावर प्रेम करा. त्यांना जे काही आजारी वगैरे असतील किंवा स्ट्रीट डॉग तुम्हाला जे रस्त्यामध्ये दिसतात, ज्यांना जखम झालेली आहे, काय मार लागलेला आहे, त्यांना मदत करा, त्यांना खायला द्या. म्हणजेच काय, तर आपल्याला हे प्रिन्सिपल शिकवतात, सगळ्या प्राणी मात्रांवर प्रेम करा. आणि हे प्रिन्सिपल आजपासून आपण आपल्या लाईफमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. आणि आजच्या सेशनचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे आपल्या ग्रुपवर, बॅच 15 वर. ठीक आहे. सो येस, थँक्यू सो मच. आणि जर तुम्हाला माझा सेशन आवडला असेल तर तुमच्या कमेंट्स आपल्या युट्यूब चॅनलवर नक्की शेअर करा. थँक्यू सो मच. आणि उद्या याच टायमिंगला भेटूया आपण. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.